नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल हे यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, दिवाळीनंतरच्या द्वितीय सत्रामध्ये आपण आता घेऊन आलो आहोत इयत्ता तिसरी मराठीची कविता 19वी कविता सुगी. विद्यार्थी मित्रांनो, सुगीचा अर्थच होतो पिकांचा हंगाम. आता वेगवेगळी थंडीमधली पिकं यायला लागलेली आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला शैला लोहिया या कवयित्रींची ही 19वी कविता अभ्यासाला आहे. तर मग आपण याची चाल गाऊन घेऊया. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बुरी सात खंडी. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बुरी सात खंडी. वळणावरचे झाड थर कापू लागले, खट्टे मिठे पेरू जागोजाग लोंबले. ओली चिंब झाली हरभऱ्याची राणी, पानातले पोपट गाऊ लागले गाणी. चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, जाळीतून डोकावले गाभुडले आकडे. थंडी आली पेटवा आकी शेका हात गार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार. शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरी सात खंडी. काट्यातून लगडली बोरी सात खंडी. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शैला लोहिया यांनी ह्या वेगवेगळ्या फळांना, फुलांना मानव ज्या पद्धतीने हालचाल करतो, चेतना गुणोक्ती जो अलंकार म्हणतो आपण, तो ह्या कवितेमध्ये खूप प्रभावीरित्या मांडलेला आहे. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, थंडी पडते आता, तर बोरांनासुद्धा काय वाजते म्हणे? थंडी. काट्यातून लगडली बोरे सात खंडी, लगडणे म्हणजे बहर येणे, काट्यातल्या बोरांना बहर आलेला आहे. बोरे सात खंडी, आता खंडी, एक खंडी म्हणजे 20 मण, तर 7 खंडी म्हणजे किती? तर 5600 किलो असं या खंडीचं माप मी तुम्हाला नंतर लिहूनच देईल. वळणावरचे झाडं थर कापू लागले, खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले. झाड थर कापू लागलं म्हणजे काय की झाडावर आता फळांचं काय आलेलं आहे? वजन वाढलेलं आहे. फळं लागलेली आहेत ना झाडावरती, तर ते फळांच्या वजनाने झाड थरकापू लागते अशी उपमा या ठिकाणी आहे. खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले. थंडीमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये पेरू यायला लागतात, तर त्या अर्थाने पेरू जागोजाग लोंबले आहेत. ओली चिंब झाली हरभऱ्याची राणे, पानातले पोपट गाऊ लागले गाणे. हरभरा आहे आपण रब्बी हंगामामधलं पीक म्हणतो, तर त्यामुळे हरभऱ्याची राणे ओली चिंब झालेली आहेत आणि पानातले पोपट गाणे गात आहेत. या अर्थाने इथेही शब्दरचना आहे. चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, जाळीतून डोकावले गाभुळले आकडे. गाभुळले म्हणजे काय? पिकण्याच्या अवस्थेमध्ये जे आकडे आहेत ते आता बाहेर पडलेले आहेत असं या ठिकाणी कवयित्री म्हणत आहे. चिंचेचे हातपाय, चिंचेला हातपायांची उपमा वापरलेली आहे. थंडी आली पेटवा आगटी शेका हातगार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगाचार. जर तुम्ही खेडेगावात जर बघितलं ना, कुठे हरभरा वगैरे येत असतो किंवा गहू कापणीवरती आलेला असतो, तर ते गव्हाच्या छोट्या छोट्या ज्या कोवड्या लोंब्या असतात ना, ते पण आणले जातात आणि हरभऱ्याची दाणे पण आणले जातात. हरभऱ्याच्या शेंगा आगटीमध्ये भाजायला टाकल्या जातात. लोक ते हातांना शेकत शेकत त्या शेंगांनासुद्धा खात असतात. ह्या अर्थाने ही वाक्यरचना कवितेमध्ये मांडलेली आहे. तर ही कविता अतिशय समजायला सोपी आणि खूपच सुंदर अशी कविता आहे. तुम्हाला जर जमलं तर तुम्ही याच्यावरती कृतीसुद्धा नक्कीच करा आणि ही कविता छानपैकी पाठ करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.